नमस्कार मित्रांनो, राम राम. मी तांबोळी एजी डॅम पत्रकार, संपादक, साप्ताहिक अकलूज मंथन अकलूज. मित्रांनो, जरा थोडस लवकर तुम्हाला व्हिडिओ मिळावा म्हणून जरा थोडं गडबडीत हा व्हिडिओ बनवत आहे. उद्देश हा की तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी माहिती पोहोचावी. मित्रांनो, आता सध्या पाहिलं तर सकाळी सकाळी तुमच्या पण कानावर पडेल की जिकडे तिकडे आपण बघतोय, इकडे वाटप तिकडे वाटप, ह्याला पकडले त्याला पकडले, कोण चोरून मतदान करायला आलेलं, कोण कोणाच्या नावावर करायला आलेलं, कुठं नांदेडला असू दे, कुठं पण असू दे, पुण्यात असू दे, सगळीकडे ह्या गोष्टी घडत आहेत. आपल्या इथं सुदैवाने काही घडलेलं नाही अकलूज भागात. परंतु वाटपाची म्हणजे जी काही प्रक्रिया पार पडलेली आहे ती मात्र जोरात पडलेली आहे. याची तुफान चर्चा चाललेली आहे, ती पण झाकरीतपणे, अगदी म्हणजे गुपचूपपणे चालू आहे. खरं काय खोटं काय त्यांनाच माहीत. परंतु ज्यांना मिळाले ते सुद्धा आनंदी चेहऱ्याने उड्या मारत बोलतायत, आई मजा झाली यावेळेस, चांगल्या निवडणुका झाल्या म्हणे. त्यांच्या भाषेत चांगल्या निवडणुका झाल्या. बरोबर आहे. फायदेशीर निवडणुका म्हणजे चांगल्या निवडणुका, हो का नाही? असो, तो एक गमतीचा भाग सोडला तर आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की तुतारीचं वाजन म्हणजे तुतारी वाजणार यावेळेस, हे लक्षात ठेवा. हे आता आमचं आकलन आहे, इतरांचं ते त्यांच्या पद्धतीने असेल. आणि ज्याप्रमाणे रेश्मा आडगळे, हो का नाही, मला वाटतं ते तुतारीतर्फे उभे आहेत, त्यांचा नंबर म्हणजे लागण्याची पूर्णपणे खात्री बऱ्याच जणांना वाटते. मला वाटतं कमळातर्फे म्हणजे बीजेपी तर्फे पूजा कोथमिरे आहेत, हो का नाही, आणि तिसरे म्हणजे दिव्यानी रास्ते घड्याळातर्फे आहेत, म्हणजे धवलदादांच्या तर्फे ना. हां, हो, ते कसं आहे माहिती का, सगळंच काय या गडबडीत जर लक्षात राहिलीच नाही. तुम्ही समजून घ्या मित्रांनो. पण आता याच्यात आमचा अंदाज आम्ही सांगितलेला आहे. माझा अंदाज, आमचा म्हणजे मी काही स्वतःला आवाजावर बोलत नाही, पण माझा अंदाज जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, एकूण मतदान साधारणपणे 68-69 काहीतरी, मला वाटतं अप्रॉक्सिमेटली 70% मतदान झालेले आहे, असं गृहीत धरा. त्या प्रमाणात जर विचार केला तर मात्र जे काही लोक जे माझी चर्चा ज्यांच्याशी झालेली आहे ते ठामपणे सांगत होते की कसं आहे की पवार साहेबांचं ते पक्ष आहे, वादच नाही, पण पवार साहेबांचं तर म्हणजे त्यांचं नेते तर ते मोठेच आहेत, त्यांचं काम पण मोठं आहे आणि आपल्या भागात ते प्रसिद्ध तर आहेतच. पण सगळ्यात मोठं म्हणजे मोहिते पाटील हे नाव फार सगळ्यात मोठं आहे म्हणाले. त्यांचं काम आहे. अरे मित्रांनो, आता काम कोण केलं, काम कोण करतंय, काम कोणाचं आहे, हे सांगायला काय त्याला म्हणजे कुणीतरी कुडमुड्या किंवा ज्योतिषीच पाहिजे असं काय नाही. ज्योतिषीने सांगायला पाहिजे असं काय नाही. ज्यांचे उन्हाळे पावसाळे गेलेले आहेत बरेचसे, ते सांगू शकतात राजकारणात काय घडू शकते. तर मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, एकूण 26 उमेदवार म्हणजे नगरसेवकासाठी निवडणूक झालेली आहे. त्याच्यापैकी तुतारीला अंदाजे साधारणपणे 15च्या पुढे तर निश्चितच पडतील, असा एक अंदाज वर्तवलेला आहे.
आणि बाकीचे मग कमळ आणि घड्याळ यांच्यात ते म्हणजे मिळू शकेल. साहजिकच आहे तुम्ही त्याच्यात अंदाज बांधा आता कोणाला किती पडतील. आता वाटप जोरात असेल तर तिकडे जोरात जाईल. मित्रांनो, अरे याला काय निवडणुका म्हणतात होय? वाटपाची एवढी उघड-उघड चर्चा आणि देणारा सुद्धा जणू काही ते आपल्या खिशातली देतोय अशा भाषा करतोय. आलंय गबाळ वरून आलंय. सगळं आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचाच पैसा आहे तो. सरकारी जमा केलेला. तो जर वेगळ्या मार्गाने इकडं आलेले. त्याला काय कुठला ज्योतिषी सांगण्याची आवश्यकता नाही कुणी, की तोच तुम्हाला सांगेल आणि ते तुम्हाला खरं वाटेल. मग एवढा पैसा कुठून आणलाय? एवढा काय ते ह्याच्यातला पैसा आहे का? असं एक जण चावत-चावत बोलतोय. त्याला म्हटलं, "ए असं बोलू नये." त्याचा काय संबंध याच्यात? काय संबंध आहे मला सांगा? अरे मोठमोठे त्यांच्या सुद्धा पक्षात हे आहेत ना, दानवीर लोकं आहेत आणि ते उद्योगपती आहेत मोठमोठे. त्यांना पक्षाला निधी देत असतात. त्यांच्याकडून हे काही मलिदा पाठवला जाऊ शकतो. मूळ मुद्दा ते काय खरं-खोटं करत बसण्यात काही मजा नाही. ना त्या पक्षाला कधी अ, अ, त्याच्यात रस असतो, न कुठल्या अधिकाऱ्यांना असतोय. खा जो सापडला तो चोर असं म्हणतात ना. म्हणजे ते कुणी सापडलंय कसं तसं? नाही सापडलं. मग काय हे नुसतं बोलाचीच कडी झाली ना सगळी. तरी सुद्धा एवढं असून सुद्धा मी ठामपणे सांगतोय, की रेश्मा अडगळेची तुतारी डेफिनेट वाजणार. त्याच्यात म्हणजे कसली शंका नाही आणि माझ्या अंदाजाने अप्रॉक्सिमेटली 15 तरी उमेदवार त्यांचे निवडून येतील बरं का. आ, हो, हो. आणि मग राहिलेले कारण कसं आहे, की जरा अ, कमळाने कष्ट घेतले भरपूर हां. लोकांनी मतदान केलंय आणि भरपूर बाकीचं मतदान केलेलं आहे. हे तुम्ही जरा समजून घ्या. तरी सुद्धा त्यांच्याकडे किती जातील असा अंदाज? ज्यावेळेस चर्चा चालते, ऐकण्यात येते, ऐकली, त्यावेळेस असं कळलं की साधारणपणे राहिलेल्या याच्यात घड्याळाकडे जरा थोडंसं जरा कल कमी असल्यामुळे एक 2-3 तिकडं पकडता येतील. 2-3 हो 2-3 त्याच्यापेक्षा जरा म्हणजे त्याची पब्लिसिटी किंवा प्रसिद्धी कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना. मग राहिलेले मात्र कमळाकडे जातील. आता बघा याच्यावरून लक्षात येईल की कल कुणाकडे आहे ते. खरं बी-जे-पीवाल्या लोकांच्या बोलण्यातून येत होतं. त्यांचा मॅक्सिमम प्रयत्न असा होता की नगराध्यक्ष हा कमळाचा बसावा. आणि त्यांच्यातले लोक आजही तेच चर्चा करतात, की कमळाच्या न न नगराध्यक्षपदी कमळच बसण्याची शक्यता आहे म्हणून. तर मित्रांनो, आपण एक लक्षात घेऊया, की अकलूज नगर परिषदेमध्ये तुतारी जोरात वाजणार. त्यांची नगराध्यक्षपदासाठी ही उमेदवार येणार आणि नगरसेवक म्हणजे ते पॅनल मोहिते पाटलांचं पूर्ण येणार असे छाती ठोकपणे सांगणारे काही-काही लोक भेटले. आणि ते भेटलेत म्हणून तर आम्ही तो अंदाज आमच्या वार्तापत्रात वगैरे, बातमीपत्रात वगैरे दिलेला आहे. ही हे हे माझं म्हणजे विश्लेषण आहे साधारणपणे, की हे या पद्धतीने घडू शकेल. बाकी सगळं नंतर आपण पाहूया. ओके.